मारू का काय म्हणला लावून. आणि ते रतन खत्री त्याला ऐकू लागला. जवळ गेला तो कुठलाच काय बाबा सांग म्हणला. अमुक गावचा आहे. अरे मग रतन खत्रीने तुझं काय केलंय? काय करा म्हणला माझ्या आयुष्य चाललंय म्हणला त्याला मटका लावून लावून विकायला लागली म्हणला. बरं आहे उद्या लाव म्हणला तू ह्या आकड्याला लावलं म्हणजे किती तर पैसे आले म्हणून उड्या मारलो. रतन खात्रे की आयुष्य काय नाही आहे. मग आता माझ्या रामाला कवा तरी एकदा लागल मटका. रतन खत्री कुठला आहे? रतन खत्री मुंबईचा आहे. मटका यांचा मालक होता. तुम्ही गेलतो का मुंबईला तेव्हा? तेव्हा चालू होता की मटका तिकडे. आम्ही कशाला जाऊ त्याच्याजवळ. ते गांड बघायला नाही तोंड लागलं पण असे आपोआप उठेल ती एवढी गोष्ट. मग ती हॉटेल मधला माणूस ह्यानच होता काय? हॉटेल मधला माणूस कोण होता? कोण म्हणजे उगा बाहेरून येऊन चाप्यात बसल्या त्याने तिथं चाप्यात बसलो होतो. दुसऱ्या माणसानं कोणतरी म्हणलं आज काय लावलाच का नाही मटका बेटा. त्याच्या आईचा फोकला त्या रतन खात्याच्या म्हणला. माझं आयुष्य गेलं लावून लावून म्हणला. लेकर बाळ विकायला लागली, बायको देशावर पळाली आणि मी तुकडी मागून खात हिंडला म्हणलं. शिवाय गेला होता. त्यानं ऐकलं. कोण? रतन खत्री. बोलवून घेतला मग जवळ. का रे बाबा तू कुठला आहे रतन खात्रीला तुझं काय वाटलं केलाय? अरे किती वाऱ्यामध्ये जायदाच बरबाद झाली, लेकरं बाळ धडू लागला, देश धडला लागली आणि मला एकदा बी मटका लागला नाही म्हणला. म्हणजे बरं आहे उद्या लाव म्हणला ह्या आकड्याला. कसं लागत नाही तुझं बघतो म्हणला. आणि दुसऱ्या दिवशी ते आकडा सोडलं मग त्यानं वर. मग उड्या मारून टणटाणा. हे काहीतरी 80-85 सालची गोष्ट आहे. सोडायचं कोणी आकड्याला काय नाही. त्याने आकडे चाळून बघते ते. कोणी आकड्याला नंबर नाही त्याला सोडते ते. आणि जे नंबराचे ते त्याला कॅन्सल करते ते. ₹10 लावतो. मग ती माझ्या उद्या मी पैसे लावतो आणि 4 मी घेतो 12 तुला देतो म्हणायचे. भरायचे अरे सदा खेळते करते लावजाव पुरतं का व्हायला मग पैसे दिवस माझे 2 लाख रुपये गोळा केलाय ना. कोण? त्या वर्णाच्या. आणि लावलं मटका लागला. सगळ्याचे पैसे हिशेप्रमाणे काढून दिलं. ह्याला उरले 10-20 लाख रुपये गेल्या. जमीन सोडून घेतलं, सगळं केलं आणि 1 रुपयाला घेऊन सुखानं खात बसलं. मरणाची घटना आहे. काहीतरी 60, 65, 70 सालची गोष्ट आहे. देवाचं फुल चुकल परंतु त्यानं 5 तरी 10 तरी 2 तरी करणार. मग आता पैसे बक्कळ लावलं तर बक्कळ येते म्हणून त्यानं सगळे मटका खेळणाऱ्या लोकांना गाठलं जवळ. मला द्या माझ्या नावावर भरतो म्हणायचं. यायची गांडा आपण बी लावतो ह्याने बी लावते का फरक पडलाय म्हणून लोक द्यायचे. देवानं बुद्धी दिलं. लोकांचं बी कल्याण केलं, आपलं बी कल्याण करून घेतलं. माझं मटका चालू आहे. मटका हाय, लॅटरी हाय. एवढंच की ती कसं आहे पहिलं लोक एक जाग्यात बसून चालत होतं. आता ही मोबाईल वर जिथले तिथे ज्याचं त्याने घरात. आता हे असं बस बघू लागले का त्याने मोबाईल वर इथूनच खेळायचं. तुम्ही तुमच्या घरातून असं जिथले तिथं ती जाग्यावर होतं माणसं पहिलं. एका जागी जायचं फाडायला आकडे. तुम्ही लावलतो म्हणून का नाही? तुम्ही लावलतो का नाही? कोण? मी बी लॅटरी लावतो 2दा. 5-5 रुपयाची लागली. 5-5 रुपयाची लागली. ती का लागली होती. बरं झालं तेवढ्यावर जावा म्हणून घरात बसला.
एक संस्थेला शेत जायचं ती गावावर गेला असेल. तुळजापुरात देवीला नवस करून पाडलं होतं तिकीट 5 रुपयाची लागली, 1 रुपया तिकीट होत. मग ती नवस गेला का देवीचा तिथंच राहिला काय नवस आणि तिथं तुळजापुरातच बघितलं तिकीट ते. तिथंच हा. आणि एक इथे पांडुरंगाच्या दर्शनाला गेलतो मुरुमच्या विठ्ठल रखुमाईला. मग त्याच्या पुढे नवस करून 1 रुपया ठेवून लावलो, तिथे बी 5च लागले. रुपयाला हा. नवस करून लावतो म्हणा की, आ? नवस करून लावतो. हा. बर कसं कोणा देवाने इच्छा माझी पुरी गेली का नाही. पोरीचं. हम्म.